ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्माय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणश्चैवमेक अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरश्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तथो जैवमुदीयेत् ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि गुरुस्य शुक्र शनि राहु केतवा गुरु सर्व महोत्सव प्रभात अहिल्या द्रौपदी सीता तारामन्दोदरी तथा पंचकन्या स्मरणीत महापातकनाशनम् अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्त इते चिरञ्जीव नमो देवै महादेवै श्रीवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्राय नियतां प्रणतास्मता मनोजय मारुततुल्यवेगं श्रितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् मजं बालरूपमस्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः पवित्र आणि पावन नदी भाटगावला भाट पहिले पूर्वी काही भाट होते बरं भाट हो हो तशी इथे काही भाटे बघा जन्मातले भाट अनेकांचं काहीतरी इतिहास सांगणार आहे की नाही असं भाटगावकांचं किती कौतुक केलं कमी पडेल की नाही असं भाटगाव या पुणे पावनगरीमध्ये म्हणजे अनेक चौघात संगम अनेक कार्यक्रम संगम बघा या ठिकाणी या भूमिपुत्रांनी केलेला ज्यामध्ये समजा इथे ज्या शेवंतबाई ज्यांनी 4 सुपुत्रांना जन्म दिला आणि 2 कन्या होत्या ज्यांनी बाबांच्या परंपरे अनुष्ठान सुद्धा केलं की अशा शेवंतबाईंचा एक आत्म्याला शांती गावाली ज्यांना 1 वर्ष आता होत म्हणजे प्रथम पुण्यस्मरण आणि ह्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो तसं दुसरा जगद्गुरु तुकाराम महाराज चालू होतं ना कारण माग शुद्धदशमी पावणे पुराण म्हणतात ना हा असं आहे मग मी तुकाराम महाराजांचा आणि या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हटलं जातं की गुरु सद्गुरु आणि जगद्गुरु गुरु नाथ महाराज म्हणतात मंत्र तंत्रोपदेशती बरोबर गुरु आहे ऐकवा मंत्र तंत्रोपदेश करणारे गुरु बरोबर आहे पुढे काय म्हणतात नाथ महाराज म्हणतात
मंत्र तंत्र उपदेशती घर गुरु आहे. जे शिष्याचे सद्वस्तू द्यावे ती त्याचे श्रीकृष्ण सद्गुरू म्हणजे सद्गुरू कोणा म्हटलेले आहेत? जे सत्य वस्तूचा म्हणजे शाश्वत काय अशाश्वत काय सत्य काय अशाश्वत काय असत्य काय पुण्य काय पाप काय अंधार काय प्रकाश काय ज्ञान प्रकार त्यानुसार सद्गुरू आहे सद्गुरू आणि त्याच्या पुढे जगद्गुरू असा महिमा ज्या जगद्गुरूचा आहे संत तुकाराम महाराज. आता समजा मन बोलता बोलता उल्लेख केला की नाही संत संदर्भ बघा त्यांच्या कॅम्प्युटरमध्ये त्यांचा सुचक वर्ग का हा महाराष्ट्राला मिळाला असेल की या जगद्गुरूचा सन्मान म्हणजे टाळीवर आपण काही विचारांचा आम्ही करू. असा अनेक प्रकार योगायोग या भाटगावच्या आश्रमामध्ये आपल्याला चालला आहे. म्हणून प्रथमतः त्या बाबांचा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि ज्या पालखीमध्ये का बाबाजी प्रतिमा रूपाने विराजमान आहेत आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सगळा नचा मध हृदय सद्गुरू जेणे तारिलो संसार गुरु म्हणून विशेष आपल्याला विवेकावर अशा सद्गुरूचा अधिष्ठान आता जगद्गुरूचा अधिष्ठान ज्या पालखीमध्ये आहे की अशा बाबांच्या चरणी साष्टांग धर्म करूया. ह्या भूमीतील भगवान महादेव शिव असतील की आता महाशिवरात्र जवळच अधिक विस्तार केला प्रकाला अशा महादेव असेल श्रीराम प्रभू पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी असेल अशा अनेक देवी देवता आपल्या भाटगाव नगरीमध्ये हनुमानजी असेल की इथे हनुमंताला कळस आहे ना अजून कळस नाही हो बरं समज महाराज तर तुम्ही हनुमानाच्या बरं का की ब्रह्मचारी म्हणजे हनुमान जरी केला सध्या टाळू बरं का कारण ब्रह्मचारी राहणं साधी गोष्ट बरं का ब्रह्मचारी जीवन राहणं म्हणजे शेवळेली पायरी लक्षात आणि बाबांना बरं का समाधान महाराज पहिला आम्हाला समाधानच वाटतं बरं का काय बघा एक एक भूमिपुत्र जन्माला या भूमीला बघा आणि म्हणून असा हा अत्यंत महत्वाचा सोहळा संपन्न होत असताना या सोहळ्यानिमित्ताने उपस्थित असलेले या बाबांच्या परंपरेत देखील संत आमचे नागेश्वर महाराज तसेच ब्रह्मदेव विवेकानंदजी महाराज तसेच आमचे रामेश्वरानी पुंडलिक महाराज तसंच उपस्थित असलेल्या या तालुक्यात अनेक जे बाबाजी भक्त परिवार होते जसं आमचे संजीव भाले की जे उडणार भरण्याचं चोख असं नियोजन करत आहेत आणि त्याच नियोजन आमची वसंतराव सुद्धा त्या वर्गातील नियोजन सुंदररीत्या पार पाडित आहेत. ते सर्व सहकार्य बरोबर घेऊन ना त्याप्रमाणे अनेक हरिभक्त परहणे उपस्थित आहेत. असे सर्व जसं आमचे नाशिकचे बघा आमचे ज्यांचं नाव भागवत आहे गाव वा जो बाबांचा आवडता ग्रंथ भागवत आहे तो प्रत्यक्ष भागवताची भागवत आणि ते या कोणत्या परिहान परवाचे ते कोणी नाथ जाऊया असे म्हणजे भागवत आरोटे. आता जो रानवड मध्ये जो सोहळा संपूर्ण होणार आहे तिथले जे भक्त उपस्थित आहेत आमचे सर्व आश्रमांचे समन्वयक असले आमचे गौरव भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. असे अनेक बघा राजहंस भूमिपुत्र आपण ज्याला म्हणतो हिरो काय म्हणतो हिरो उपस्थित आहेत म्हणून आणि त्याप्रमाणे माता भगिनी उपस्थित आहेत. अशा या सोहळ्याला जे उपस्थित आहे सर्वांचं वर हातून जोर टाळ्या अभिनंदन या ठिकाणी. आता हे सर्व कशासाठी हा खोटप करायचे पुण्यस्मरण असेल योगगुरूंचा सन्मान असेल पूजन असेल पालखी मिरवणूक असेल विहीर समजा विहीर कमी त्या मातेच्या नावाने विहीरचं बघा विहिरीचं सेवा असेल अन्नदान असेल हे सर्व बघा सर्व आपण जन्माला आलेलो कशासाठी बघा याचं सार्थत्व याचा हेतू लक्षात घ्या. या मनुष्याला संबंधी फार गरजेचं लक्षात घ्या. भागवत बघा बाबांचा आवडता करतो का आणि त्या भागवतामध्ये जनक राजा आणि नवनारायणाचा संवाद झाला. कोणा संवाद झाला जसं आता बाबा तुमचे बोलून राहिले ना तसं या पूर्वकाली या भारतामध्ये कोण एकमेकाशी बोलले बघा. जनक राजा असून विधी लक्षात काय अवस्था जनक राजाची होती. राजा असून विधेयी लक्षात विधेयी काय बघा भारताची परंपरा अनोखी आहे. अशा जनक राजाने बघा बोलताना त्या ठिकाणी उल्लेख केला. कोणत्या श्लोकाचा उल्लेख केला आहे दुर्लभ मनुष्य देई नाम काय म्हणतात
बघा जनक राजा त्या नवनारायणच्या बघा संवादामध्ये काय म्हणतात, दुर्लभ मनुष्य देह म्हणजे हा देह कसा आहे, दुर्लभ आहे. पुढे काय म्हणले, मात्र क्षणभंगुरा म्हणजे कोण का येईल कायचा नाही देहाचा भरोसा. आता एवढी तुम्ही इथं उपस्थित केली, कोणाला कधी बघा जावायला सांगता येईल का, जाणार बाकी नक्की बरं का, कोणीही राहणार नाही. कारण सृष्टीचा नियमच आहेत. जन्माला या ठिकाणी अनेक प्राणी येणार आणि जाणार असतात. दुर्लभ मनुष्य देईनाम क्षणभंगुरा. पुढे अत्यंत महत्वाचा श्लोक मध्ये उल्लेख काय उल्लेख केलेला आहे, तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणजे आपण या मनुष्य देहाने कुठे जाऊ शकतो, भगवंताच्या स्थानापर्यंत असा महिमा मग या नरदेहाचा आहे. अशा नरदेहामध्ये आपण आल्यानंतर काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, हा विवेक, हा विचार बघा आपल्यामध्ये मिळणं किंवा प्राप्त होणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण बघा, आता इथं जेवढे बसले आहेत ना, आता मग बोलता उल्लेख केला ना, है की नाही, म्हणजे जर विषय काढला तर सरी पळून जाते बघा म्हणे. कारण तुम्ही सर्वजण संसारी जीव, काय संसारी जीव कोण आहेत बघा, संसारी जीव लक्षात. मात्र संसारामध्ये जाऊन सुद्धा, संसारामध्ये राहून सुद्धा काय करू शकता तुम्ही बघा, परमार्थ करू शकता, भगवंताची सुद्धा प्राप्ती करू शकता बघा. म्हणून बघा नाथ महाराज एका ठिकाणी सुंदर उल्लेख करणार का, की कोणत्या जीवाचा संसार धन्य होता बघा, किंवा कोणत्या संसारी जीवाला धन्य म्हटले बघा नाथ महाराज बघा. कोणत्या संसारी जीवाला नाथ महाराज धन्य म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाथ महाराज भागवतामध्ये करतात. नुसता संसार करायचा नाही, तर तुमचा संसार कसा झाला पाहिजे, धन्य झाला पाहिजे. संतांनी त्याला धन्य संसार म्हटलं पाहिजे. तर बरं का खऱ्या अर्थाने चीज बघा या संसारामध्ये राहून तुमच्या जीवात होणार आहे. नाही तर मग पुनर्विजन पुनरपी नरक, नाही तर बाबा सांगायचे संसार करून निमाला मारता तिथं नरकाशी गेला. म्हणजे संसार करीत राहील तुम्हाला पुढे जावं लागेल, नरकाला जावं लागेल. आणि म्हणून नाथपणे सुंदर उल्लेख केला बघा, कोणासाठी उल्लेख केला बघा, तुमच्या संसारी जीवासाठी. काय म्हणतात नाथ महाराज, कोणता संसारी जीव बघा धन्य आहेत याचा उल्लेख नाथ महाराज भागवत करतात. अध्याय कितवा आहे, दुसराच अध्याय, दुसरा अध्याय बघा, दुसरा अध्याय आहे. दुसऱ्या अध्याय किती नंबर बघू आहे, 773 म्हणजे 773. बरं किती, 773 होई बरं का. अध्याय कितवा, दुसरा. त्या 773 मध्ये नाथ महाराजांनी कोणत्या संसारी जीवाला धन्य म्हटले याचं बघा सूत्र सांगितलं, सूत्र किंवा गणित किंवा उत्तर दिलं. काय म्हणतात नाथ महाराजांच्या मध्ये, ऐसे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी तो धन्य धन्य संसारी स्वानंदे हरी गर्जतो. जर टाळी बघा बरं का आमची रामेश जोशी. अनेक बघा मंडळी पाठांतर करत, कोणी इंग्रजीचं कोणी हिंदीचं शाळा वक्ती पाठांतर करतात. मात्र नाथ महाराज बघा ज्या ज्याचं रहस्य बघा, किंवा संसार जीवाचं रहस्य सूत्र जे कल्याणाचं बघा किंवा सार्थक होण्यास सांगितलंय हे बघा आपण लक्षात देणे फार आवश्यक. अशा रीतीने बघा आपला संसार कसा झाला पाहिजे, मग त्यासाठी मग काय करावं लागेल, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. आपल्याला बसल्या बसल्या काय करायचं, नामस्मरण. मन बापा नापाशी काय जसं बघा या ठिकाणी की सुंदर असं अटमकीन म्हणजे अन्नदान काय आहे, 2 दिवसाळ भातवर आपण तो दाणे दाणेवर लिखा आहे खाणे. तुमचंच नाही का, आमचं नाव नाही बरं का, तुमचंच नाव लिहिलंय, तुम्ही भाग्यवान. दाणे दाणेवर लिखा आहे. जसं अन्नदात्याला वाटतं, काय वाटतं कोणी इथं उपाशी जाऊ की जाता कामा, तसं बाबांना काय वाटतं कोणी बिगर नामस्मरणाचं राहता कामा. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दन नमः. तुम्ही लक्षात घ्या,
हा मंत्र किती श्रेष्ठ बरं का, याचं वर्णन महाराजांनी केलं. काय हा जो आपण मंत्र म्हटला ना, कोणता ओम जनार्दनाय, बघा भगवान श्रीकृष्णाला किती म्हणजे जनार्दन म्हटलेले आहेत. नाथांचे दुसरे गुरु कोण होते? जनार्दन स्वामी, लक्षात घ्या. आणि आपलेही बाबाजी जनार्दन स्वामी. आणि म्हणून बरं का माता लक्षात घ्या, हा नामस्मरणाचा महिमा, या मंत्राचा महिमा नाथ भागवतांनी सांगितला. किती अध्यायामध्ये? 10 म्हणजे 10. बघा 10व्या अध्याय, बघा 10व्या अध्यायामध्ये कोणत्या मंत्राचा महिमा सांगितला? गुरु नामाच्या मंत्राचा महिमा, लक्षात घ्या. हा अध्याय कितवा? अध्याय नंबर 10. ओवी नंबर 35. बोला. सद्गुरूंचे नाम मात्र ऐका, तेचे आम्हा वेदशास्त्र, सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरूंचे. या टाळीवाला सर्व का ज्याला या ओवीचा अर्थ समजेल ना, अशा त्याला महिमा समजेल. वाटीत ओम जनार्दनाय नमः. काय म्हणतात नाथ महाराज? अध्याय कितवा? 10. करा ना बोट सर्वांना आठवण राहिलं पाहिजे ना. अध्याय कितवा? 10. ओवी नंबर किती? 35. 34. 35 ओवीमध्ये नाथ म्हणे कशाचा महिमा सांगितला? ओम जनार्दन. काय म्हणतात नाथ महाराज? सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र. म्हणजे गुरूंचं नाम आमच्यासाठी काय आहेत? वेदशास्त्र. वेदशास्त्र एवढेच नव्हे तर सकळ मंत्र, सकळ मंत्र, वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरूंचे. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आपला मुद्दा आहे महत्वाचा. आज महत्वाचा मुद्दा आहे आपल्या सर्वांचा. दुर्लभ मनुष्य हो, जो भगवंतांनी आपल्याला दुर्लभ असता नर म्हणजे मनुष्य दिला नाही. याचं सार्थ बघा कशाने होईल की नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही. काय कोणतं ज्ञानात झालं पाहिजे आपल्याला? ह्या नरद्याचं सार्थ कशाने, हे जर कळलं नाही तर आता सांगितलं ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. मग बघा त्या अनुषंगाने श्री संत नृत्यनाथ महाराज, श्री संत नृत्यनाथ महाराज तुमच्या संसार जीवासाठी त्यांनी एक गीत गायलं. बघा कोणी गीत गायलं? संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. कशासाठी गायलं बघा गीत माहिती आहे का? तुम्ही जो संसार करता बघा, दररोज किती जर उठल्यानंतर तुमचा कार्यक्रम काय चालू राहतो? शेतीवाले शेती सुरू करत्या, मग दुकानदारवाले व्यवसायवाले आपले दुकानदारी सुरू करतात. अशा अनेक माध्यम बघा, प्रत्येक जण काही ना काही बघा काय करीत असतो. स्वार्थासाठी. मग कशासाठी? संसारासाठी बघा नेहमी बघा कष्ट करीत असतो, परिश्रम करीत असतो. मग तुम्ही बघा दिवस राहता का तेच गाऊ तेच कार्यक्रम चालू. आणि म्हणून बघा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना वाटलं, बघा काय वाटलं, यांना कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? जो संसार तुम्ही करताना तो कसा आहे की नाही अगोदर ते तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून त्या भजनाच्या माध्यमातून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी बघा ते गीत गायलं. बरं कोणतं गीत गायलं? कशासाठी गायलं? तुम्ही जो नेहमी संसार करता तो कसा आहे की नाही हे समजण्यासाठी बघा नाथ महाराज गीत आपलं निवृत्तीनाथ गीत गातात. मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकनरा 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवसाचा बाजार सारा. भूलू नको अशाया वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. भूलू नको अशाया वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. जगी आले किती अन गेले किती, गावी आले किती अन गेले किती, नाही थारा 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवसाचा बाजार सारा.
काय करशील या शेतीवाडीला, गुरढोर या बैलगाडीला. काय करशील या शेतीवाडीला, गुरढोर या बैलगाडीला. संगे नाही येणार सर्व येथे राहणार, संगे नाही येणार सर्व येथे राहणार. संगे येणार कोणाक पडा, दोन दिवसाचा बाजार सारा. हो, दोन दिवसाचा बाजार सारा. जी सुंदर आणि आपल्याला समजेल असं गीत मागे गायलं. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ काय म्हणतात ते, भूलू नको आशा या वेळेला वय सावध सांगतो तुम्हाला. पुढे काय म्हटलं, जगी आले किती आणि गेले किती नाही. जसं बघा ते, जसं आता तुमचा यांचं काय ना म्हणजे पोटे पोटे का कोटी पोटे पोटे पोटे. आता पोट्या तुमच्या वडिलांचं नाव काय, गंगाधरांच्या वडिलांचं नाव काय, गणपतीच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या वडिलांचं नाव आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं का, पोटी परिवाराच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या की तुम्ही सांगू शकता का आमच्या एवढ्या पिढ्या होऊन गेल्या. कुणी सांगू शकत लक्षात की आपल्या किती पिढ्या झाल्या. मग पिढ्या झाल्या नक्की बघा, अनेक पिढ्या बघा, प्रत्येकाच्या बघा झाल्यावर जेवढी इथं बसेल ना त्या प्रत्येकाच्या अनेक पिढ्या झाल्या. मग आपण सांगू शकतो का आमच्या पिढ्यामध्ये आपले किती पुण्यवान होईल किंवा पापी होऊन गेले, सांगू शकतो का. कोणी पापी झाले, कोणी पुण्यवान झाले. मग गीता काय म्हणते, जैसा कर्म फल देगा. म्हणजे आपले पूर्वज जे पाप करून गेले असतील ते काय होतं, मग त्यांना प्रायश्चित्त, त्या पापाचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. किती बघा कठीण, बघा त्या पापाचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. लक्षात घ्या, ह्या जीवाला पापाचं प्रायश्चित्त बघायला. असा खांब असतो, खांब असता खांब तर का लोखंडाचा खांब असतो. तो कसा असतो, लाल बुंद, जसं ना का तो घिसडी लोहार भट्टीमध्ये लोखंड घालतो आणि तो लाल बुंद करतो त्याला पुराण काही हत्यार बनवण्यासाठी. तसा तो खांब कसा असतो. आणि ह्या पापी जीवाला काय करावं लागतं, त्याला विचार करणं. किती आपल्याला आगोरी चटका सहन होत नाही आणि त्या तप्त लोहाच्या खांबाला आलिंगन देणं किती का सांग, किती यातना, किती दुःख बघा, किती त्रास त्या जीवाला होत असेल. मग तो जीव कासा बघा, तो जीव कासावीस काय होतो, तो जीव कासावीस होतो बघा ती पाप भोगताना. आणि मग काय करतो, कासावीस होताना तो जीव प्रार्थना करतो. कोणाची प्रार्थना करतो, भगवंताची. काय प्रार्थना करतो, भगवंताची. अरे भगवंता, माझ्या कुळामध्ये एखादा पुण्यवान, असा एखादा पुण्यवान जन्म येऊ दे म्हणे, त्याच्या पुण्यामुळे माझी सुटका, ह्या यमपुरीतून सुटका येणार का तू या अशा देईल. म्हणून बघा पुण्यकर्म नेहमी का केलं गेलं पाहिजे, त्या पूर्वजांच्या विचारासाठी. म्हणून जसं बाबाजी अनुष्ठानी परंपरा कशासाठी सुरू केलेली आहे, जो अनुष्ठान करेल ना तर त्याच्या 21 गोळ, आईच्या 21 गोळ, किती गोळाचा उद्धार सांगितला, 40. त्याच्या उलट काय सांगा ना, त्याच्या उलट काय. मग त्याच्या उलट जो पाप करेल मग त्याची गोळ पुढे जातील, 21 गोळ पुढे जातील. आईचे 21 गोळ वडिलांचे आणि 42 कुठे गेले. म्हणून बघा बाबाजींची किती उपकार आपल्यावर ऐकलं. संत निवृत्तीनाथ महाराज वर्णन केलं करण्याचं तुमच्या संसार जीवाचं. काय म्हटलं त्या ठिकाणी, जगी आले किती आणि गेले किती नाही. आता या भाटगामध्ये का कितीतरी तुमचे पूर्ण कोणाचं नाव तुम्ही घेत्या का, काय घेत नाही. त्यांनी फक्त काय केलं म्हणली, हमदो हमारे. आता नक्की तुमच्या परिवाराचं तुमचं नाव का घेतील लक्षात. जर टाळीवाला पुणेश्वर का वसंतराव साहेब आमच्या पोटी परिवाराचं मरावी परी मला, जसं आता आमचे निवृत्ती भाऊ की ते निवृत्ती महाराज की आता मगाच वर्णन केलं. पहाटे किती वाजता विधी म्हणे गीत पहिल्यांदा भक्तिगीत लागणार की 4:30 भक्तिगीत लागणार आणि 5 वाजता काय सुरू होणार. काय बघा किती बांधले काय गाव, किती बांधलेले नियम लागतात. टाळीवर निवृत्ती होत असते. नुसतं का भूतानच केलं नाही तर काय केलं, नियम पण बाबा यांच्या जे परिणाम नियम बघा, त्या नियमाला बघा ते काय बांधले का. आणि म्हणून अशा रीतीने आज अतिशय बघा हा महत्व सोहळा या ठिकाणी संपूर्ण असताना पुढे निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, पुढच्या काढवत काय म्हणतात, काय करशील या शेतीवाडीला. तुम्ही दररोज काय करायचं, शेतीवाडी का नाही, कांदे बटाटे आताच नाही. अशा अनेक बघा त्या ठिकाणी तुम्ही संसारासाठी कष्ट करीत असाल. बंगले बांधता की नाही,
कोणी कोटीचा बंगला म्हणतो, कोणी 50 लाखाचा घेईल, ज्याच्या ज्याच्या सामर्थ्यानुसार. कोणी अनेक शेती घेतं, कोणी गाडी घेतं, कोणी एफडी करतो बघा. अशा अनेक गोष्टी आहे की नाही? अशा अनेक माध्यम बघा, प्रत्येक जण काय करीत आहोत संसारासाठी बघा. कलेक्शन बघा करतात. मात्र हे सर्व कलेक्शन कसं राहणार म्हणतात, म्हणतात सर्व येथे राहणार संगे नाही येणार. मात्र असं बघा पोटेसारखा असाच एक बघतो बरं का. एका महाराजांना काय म्हणे महाराज मी एवढं कमवून ठेवले म्हणे, पण माझी इच्छा आहे मी मारताना सर्व बरोबर घेऊन गेलो पाहिजे बरं का. समज महाराज काय म्हणले ते पुढे सारखे, यांचं नाव काय आपलं रमेशजी पोटे. बघा रमेश भाऊ सारखे एक भक्त काय म्हणले महाराजांना, मी लय कमवून ठेवली म्हणे, माझी काय इच्छा म्हणे, माझी काय इच्छा आहे, माझ्या निर्गमनानंतर ही बरोबर मला माझी इच्छा आहे माझ्या सर्व बरोबर आलं पाहिजे बरं का. महाराज म्हणे ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते, मग त्याच्यात काय करावं लागेल म्हणे. जसं बघा अमेरिकेमध्ये काय चालतं डॉलर, मग आपल्या रुपयाचं रूपांतर काय करावं लागेल, डॉलर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा त्या ठिकाणी तसं तसं या ठिकाणी जर तुम्हाला बरोबर न्यायचं असेल तर काय करावं लागेल, याचं रूपांतर कसं करावं लागेल, पुण्यकर्म. हा काय करावं लागेल बरं का, पुण्यकर्म. तुम्हाला काय करावं लागेल मग, ही कन्वर्ट जेवढं संपत्ती कळते त्याच्यात कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, पुण्यामध्ये. तर बघा बरोबर स्वर्गातल्या करन्सीचं नाव पुण्य आहे. हा म्हणून या निमित्ताने बघा थोडं बघा थोडा वाकाय ना, विहिरीच्या रूपाने म्हणा, पंक्तीच्या रूपाने म्हणा, बरोबर न्यायचा कार्यक्रम चालू झाला. टाळी वाजवून या परिवाराचं नृत्य म्हणतात सर्व पुढे राहणार आहे. बऱ्याच चांदोलकर पुढे राहणार आहे, बरोबर काहीच येणार नाही. आणि अशी जर अवस्था बघा या संसारी जीवाची आहे की नाही, मग ज्या संसारी जीवाला वाटतं माझं नळ सार्थक काय झालं, माझ्या नळ सार्थक झालं पाहिजे, त्यासाठी काहीतरी आपण करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल का, ह्या नळ्याचं सार्थक होण्यासाठी काय करावं लागेल बघा. याचं उत्तर कोणी दिलं बघा, निवृत्तान महाराजांनी दिलं. कोणी दिलं उत्तर, श्री संत निवृत्तान महाराज. आणि म्हणून शेवटच्या काळात बघा उत्तर देताना काय सांगता ऐका आता. मग निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला, होईल सार्थक सांगतो तुम्हाला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला, होईल सार्थक सांगतो तुम्हाला. सुखवी 84च्या सुखवी 84च्या सुखवी 84च्या सुखवी 84च्या सुखवी 84च्या फेरा 2 दिवसाचा बाजार सारा, हो 2 दिवसाचा बाजार सारा. मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकणरा 2 दिवसाचा बाजार सारा, हो 2 दिवसाचा बाजार सारा. श्री संत निवृत्तान महाराज म्हणतात, ह्या संसारी जीवाला वाटतं आपल्या नद्या सार्थ व्हावं तर त्याला काय करावं लागेल. मग काय करायला सांगितलं त्यांनी, गुरुला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. कोणाला शरण जावं लागेल, गुरुला. मग जो संसारी जीव गुरुला शरण जाईल तर काय होईल सार्थक सांगतो तुम्हाला बघा. त्याच्यानं त्याचं काय होईल, सार्थक. नुसतं सार्थकच होणार नाही तर त्याचा 84चा फेरा सुद्धा सुकेल अशा आधी. आणि म्हणून हे डोकं कुठं टेकवलं पाहिजे, हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरण, हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे आणि चरण. डोकं टेकवलं तर आपण काय म्हणलं पाहिजे, नको ती संपत्ती. आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही. सुख संपत्ती केवळ पैसा जमीन जुमला अडका हे सोडून द्या. प्रपंचात सुख असणं सुद्धा मोठी संपत्ती आहे. जे केवळ पैशात सुखाला तोलत होते, कोविड मध्ये त्यांचे काय हाल झाले. पोतडभर पैसेही गेले माणसंही गेले. म्हणून सुख संपत्ती केवळ स्थावर जंगम मालमत्ता नव्हे, तर आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाय, सुख संपत्तीला कमीच नाय. बाबांच्या भक्तीने झाले समाधान हो, बाबांच्या भक्तीने झाले समाधान हो. आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला जन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो.
वेरूळ टुणकी शाळा काढली, शिक्षणाची महिमा वाढवली. गुरुकुल काढलं. वेरूळ टुणकी गुरुकुले काढली, शिक्षणाची महिमा वाढवली. वेरूळ टुणकी गुरुकुले काढली, शिक्षणाची महिमा वाढवली. शिक्षणाने मिळाले आत्मधन हो, शिक्षणाने झाले आत्मज्ञान हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, आम्हाला पाहिजे स्वामी. शेवटपर्यंत सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा, जरा जोरदार टाळी. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. आपल्या सर्वांना श्रीमंत काय व्हायचं की नाही? मग श्रीमंत कोणाला म्हणतात बरं, आणि गरीब कोणाला म्हणतात की नाही, हे आपल्या समज पाहिजे. श्रीमंत आजकाल लोक जिकडे तिकडे बरं का, घोडमध्ये स्पर्धा, कौन बनेगा करोड, कौन बनेगा, कौन बनेगा, जिकडे जिकडे विचार का. मात्र बघा, कितीही पैसे जर आपल्या असले लक्षात, त्याचा काय उपयोग आहे का? काही नव्हतं का, इतके पैसे काय घ्यायचे बरं का, ते खर्चायचे कुठे ठेवायचे सुद्धा पंचायती बरं का. मात्र त्या धनाचा उपयोग नाही. म्हणून म्हणतात धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. नाथ म्हणतात धनिकाच्या घरी धर्माचा आहे की धनिकाच्या घरी. मग टाळी वाजून पुरेशा बरं. यांनी धनाचा उपयोग कशासाठी केला बघा, धर्माच्या कामाचा. निश्चित बघा धन पवित्र बघा झाल्याशिवाय राहणार. नाथमाने बघा उल्लेख करावा, कसं उल्लेख करावा का, या जगात सर्वात श्रीमंत कोण बघा, वैभवशाली कोण, सर्वात संपन्न कोण बघा. त्याप्रमाणे दुसरं काय बघा, नाथ महाराजांनी व्याख्या केली लक्षाची, या जगात सर्वात दरिद्री म्हणजे गरीब कोण वर्ग, याची सुद्धा व्याख्या बघा. दोन प्रकारच्या व्याख्या नाथमाने भागवतामध्ये केल्या. या जगात सर्वात संपन्न म्हणजे वैभवशाली श्रीमंत कोण. आणि बघा आमच्या यांच्याकडे पाहून आम्हाला आठवण पण नाथमाने बोलले करा अध्याय कितवा, अध्याय 19. 19 अध्याय 19 नंबर. आणि 19 अध्यायाची ओवी नंबर किती, 558. 558 559 आहे. दोन ओवीमध्ये नाथमाने कशाचा उल्लेख केलेला आहे. मात्र ते कोणी कोणासार हे सुद्धा महत्व लक्षात घ्या. ते उपदेश कोणी कोणाला केलाय बघा. जसं श्रीकृष्णाने गीता कोणाला सांगितली, इकडे भागवत कोणाला सांगितला बघा. दोन्ही ग्रंथाचा वक्ता एकच आहे, ऐकणारी मात्र इकडे अर्जुन तिकडे उद्धव लक्षात घ्या. आणि मग उद्धवाला उपदेश करताना श्रीकृष्ण भगवंत श्रीमंताची व्याख्या सांगतात आणि गरीबाची. भगवान श्रीकृष्णजी दारिद्र्याचं लक्षण सांगतात ते असं आहे की, ऐक दारिद्र्याचे लक्षण, गाठी असता कोटी धन, परी संतुष्ट नाही ज्याचे मन, तो परम दरिद्री जाण, सत्य जाण उद्धव. जर जोर त्याला आता याचा अर्थ समजून घ्या बरं का. ज्याच्या जवळ काही कोट्यावधी रुपये बरं का, काय कोट्यावधी रुपये, मात्र मन काही नाही, नॉट सॅटिस्फाय म्हणजे का समाधानी काही नाही. अनेक मोठमोठे बघा वैभव संपत्ती आहेत, सर्व धनद्रव्य आहेत, मात्र काही नाही, मन समाधानी नाही. तो एक नंबरचा दरिद्री. महाराज कोण सांगितलं लक्षात द्या. म्हणून ठेविली आनंदे पैशाची राहावी. म्हणून पहिली व्याख्या कशा दरिद्रीची व्याख्या केली बघा. दुसरी व्याख्या कशा केली श्रीमंतीची. सर्व श्रीमंत कोण, ज्याचे गाठी नाही कांच बटी, परी संतुष्टता नित्य कोटी, तोची संपन्न सकळ सृष्टी, सत्य गोष्टी हे उद्धवा. म्हणजे ज्याच्याजवळ एक दमडीचा सुद्धा पत्ता नाही बघा, काय म्हणजे अजिबात धनद्रव्य अजिबात नाही, आम्हाला कांगाल भोगे मत नाही अशी बघा ज्याची परिस्थिती आहे, मात्र तो नेहमी कसा आहे संतुष्ट, नेहमी आनंदी समाधानी लक्षात. त्याला काय म्हणजे जगात एक नंबरचा संपन्न. म्हणून बघा आम्हाला हे समाधान म्हणजे का बरं काय यांच्या पाहिलं काय वाटतं की श्रीमंत आहे बरं का, तसं नावानेच नाही बरं का. सर्व बघा लक्षात घ्या. असं एक रत्न बघा या जांभूर तालुक्यामध्ये रेणुका मातेच्या छायाछात्र राहील बघा. जन्म अरे खरोखर स्वाभिमान वाटावा आपल्या सर्व रत्नांचा.
आणि म्हणून कोणते टाळी वाजून बघा, अभिनंदन या चांदोर तालुक्या सर्व भक्तांचा आपण करूया. आणि गीत सारांवर हात करा, गीत बघा. आता गीत बघा महत्वाचं आपल्याला. कारण अनेक बघा मंडळी बसले की नाही, आणि प्रत्येक मनुष्य काय करतो बरं का, काहीतरी सवय लावून घेतो. काय घेतो, कोणाच्या नादी लावून काही सवय लावून घेतो बरं. पडेले वळण पडेले वळण तसं काय काही पुढीवाल्या सांगितलं जात्या त्या पुढे सुरू करून बरं का. काय सुरू करून त्या पुढे सांगितली, पुढे सुरू करून दिली. काही कट्टा बिडी, त्या बिडी सांगितलं बिडी काही सुरू करून द्यायचं. काही आणखी काही सुरू करून द्यायचा. बंबोले काही शिलम बाटली हा महिला सुद्धा काय करतात महिला लक्षात द्या. महिला काय सुरू करून द्या त्या लक्षात द्या. मी सुद्धा एक आहे व्यसनला व्यसन. मग त्याला तोडगा बा, त्याला तोडगा बाहेर नो बाबा, त्याला तोडगा काढला तोडगा. त्यासाठी तुम्हाला काय एक दंतमंजन काढलं. काय केलं का ते मिस्त्री ऐवजी काय करायचं, जर का दंतमंजन तर बाहेर वापरलं ना बघा, बाहेर तुम्हाला कोणता रोगही होणार नाही, दातही खराब होणार लक्षात द्या. मग या पुढे आता बरं का मायनी मिस्त्री न वापरता काय करायचं, मग काय वापरायचं, जय बाबाजी त्या दंतमंजन त्या दंतमंजन लिहिलं वाचा तुम्ही. त्यात काय बघा मिक्सर करत आले, त्यात दंतमंजन बनवत आले. आणि म्हणून मला कोणकोणत्या बायात आता दंतमंजन वापरते वरती बोट करा भाव द्या आम्हाला. आता आम्ही उद्यापासून दंतमंजन वापर बाबांचं, उद्याने वरबोट करा ना. आता पहा ना कसे गपचित बसलं, काही वळण पडेल ना बघा. आमच्या रामानंद महाराज बरं का 50 वर्ष त्यांच्या आईला काय होतं, मिस्त्रीचं व्यसन होतं मिस्त्री. मग आता त्यांनी संकल्प केला, विचार केला, आपण जे करतो त्याने नुकसान होणार आहे की, आपल्या आरोग्याचं नुकसान होणार आहे, पैशाचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, संकल्प केला बरं. आणि काय केलं, जर टाळे होऊन त्या मातेचं अभिनय. आता इथं आता बघून आता कोण उभ्या राहा. ज्यांना वाटतं की आपण आता मिस्त्रीचं व्यसन न करता काय दंतमंजनचं काय करू की, उभ्या राहा ना. आता हातभर केलं होतं ना त्यांनी. नाही काय झालं आता, इकडे लक्ष द्या. सगळेच बसलेले, फक्त महिलाच नाही, सगळे माणसं पुरुष सगळेच दात तर रोज घासत्या, बरोबर ना? घासत्या का नाही, हा किंवा नाही सांगा. सगळे घास. मग एकच बदल करायचा फक्त उद्यापासून, दुसऱ्या टूथपेस्ट वगैरे वापरण्यापेक्षा जय बाबाजी दंत मंजन दात घासायला वापरायचं. बस एवढाच बदल करायचा आहे फक्त. त्यानं 2 गोष्टी होणार आहे. आज जेवढ्या टूथपेस्ट वगैरे जे आपण वापरतो ना, यामध्ये प्राण्यांची चरबी आणि प्राण्यांच्या हाडं वगैरे टाकून तयार केलेल्या टूथपेस्ट वगैरे आहेत, हे लक्षात घ्या. त्याचाही पण आपण विचार केला पाहिजे. म्हणून ते आपण बंद कराव्या. आणि स्वदेशी आपण जे दंतमंजन बनवलं, या आश्रमातील निर्मित राखेपासून आणि त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक उत्पादन टाकून ते दंतमंजन आपण बनवलेलं आहे. विनंती एवढीच आहे, बाहेरचं वापरण्यापेक्षा आश्रमानं निर्माण केलेलं वापरावं. या माध्यमातून काय आश्रमाला काही करोडो रुपये शिल्लक नाही राहते, हे लक्षात घ्या. पण यानं काय होणार आहे, आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. छोट्या छोट्या गोष्टींमुळं समाज बिघडतोय. आता मस्त एखादा म्हणतो मी शाकाहारी, आणि तो जर टूथपेस्ट वापरू राहिला आणि त्याच्यात प्राणीची चरबी आहे का, तो शाकाहारी नाहीच ना. न कळत तो हे होतोय. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जय बाबाजी दंत मंजन आपल्या स्टॉल वरती आहेत. असं काही नाही का फक्त मिस्त्री वापरणाऱ्यांनी ते वापरावं, असं नाही. सगळ्यांनी जय बाबाजी दंत मंजनचा वापर आपण सगळ्यांनी करा. अनुभव घेऊन बघा, एकदा घेऊन जा. गोडी लागल्यानंतर नक्कीच ती आपल्याला लागल. म्हणून सगळ्यांनी कोणचं दंतमंजन वापरायचं मोठ्यानं सांगा. आणि कोण कोण घेऊन जातील आज जाताना हात वरती करा बरं. आता बऱ्याच जणांना उमजलं. म्हणून त्यांचं अभिनंदन आहे. सुरुवात करा, कारण फायदा तुमचा आहे त्याच्यात, आमचा काही फायदा नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही कांदे काढी त्या तर तुमच्या पोराच्या नावावर पुढच्या जमिनी वाहणार आहे. या आश्रमाला इथं का पोर आहे का सोर आहे का काय आहे, काहीच नाही. सगळं तुमच्या करताय. म्हणून तुम्हाला निदान एवढं समजलं पाहिजे का बाबाचं जीवन कुणा करताय, आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता. लहानचं वले म्हणा, लहानचं जसं लहानचं वले म्हण, असं काय बघा, छंद किंवा सवयीचा परिणाम असतो की. म्हणून आपल्याला
या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 2 मिनिटं जागेवर बरोबर सर्व आपण श्रद्धांजली या मातेच्या चरणी आपण बाबांच्या साक्षीने अर्पण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. भद्राणि पश्यन्तु मा काश्चित् दुःख भाग भवेत्. हरि ओम. शांती शांती शांती. आता असंच वर राहतं ना आपलं गीत बघा. गीत आपल्याला बघा आपण महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत आणि महाराष्ट्र कोणाची भूमी आहे? संतांची का देवाची? संतांची का देवाची? संत भूमी बघा महाराष्ट्राच्या. म्हणून आपल्याला कधी आपल्या भूमीचा विसरता काम आहे काय? आपल्या भूमीला कधी आपण विसरता कामा नाही, आपल्या संतांना कधी विसरता कामा आहे की नाही. आणि म्हणून आपल्या आवडीनं आमचे भक्त काय म्हणतात, विसरू नको रे जनार्दनाला. हा सुंदर का अर्थ पूर्ण ते ऐका. पाणी सागर पाणी सागर सानी सानी धाम प म प ग म ग रे नि सा ग रे सा. विसरू नको रे जनार्दनाला. विसरू नको रे जनार्दनाला. सोडून साधी माया काया जिजवून तुझ्या शिरावर भरली सुखाची छाया रे भक्ता. मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया. मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया. स्वामी जनार्दना बाबा जनार्दना. स्वामी जनार्दना बाबा जनार्दना. तुझ मिळेल बंगला गाडी शेतीवाडी घोडा गाडी. तुझ मिळेल बंगला गाडी शेतीवाडी घोडा गाडी. बाबाजी मिळणार नाही दांड राहू दे थोडी. बाबाजी मिळणार नाही ही दांड राहू दे थोडी. संसाराच्या पायी जाय व्यसनांच्या पायी व्यसनांच्या पायी जाईल. व्यसनांच्या पायी जाईल देह तुझा देवाया. काया जिजवून तुझ्या शिरावर भरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया. मिळणार नाही पुन्हा बाबाजींची माया. स्वामी जनार्दना जनार्दना. स्वामी जनार्दना बाबा जनार्दना. बघा आणखी एक महत्वाचा मुद्दा. भारतामध्ये अनेक राज्य बरं का. आता एक राज्य बघा बाबांना आवडलं किंवा स्वाभिमान वाटला त्या राज्याबद्दल. ते राज्य आहे सिक्कीम. सिक्कीम राज्य का भारतामध्ये आहेत का बघा आवडलं किंवा का स्वाभिमान त्या राज्याचा बाबांना वाटतो? त्या राज्यामध्ये कोणी शेतकरी रासायनिक खत रासायनिक बरं का काय औषध वापरत आहे. सर्व शेतकरी सेंद्रिय काय. जर टाळ्या म्हणजे सिक्कीम राजा लक्षात घ्या. तुम्ही सर्वजण काय खाऊन राहिला का? काय घेऊन स्लो पॉइझन चालू आहे. अनेक माध्यमातून आपले महाराष्ट्र बी इतर बघा राज्यातील लोक काय करू राहिले, स्लो पॉइझन बघा दररोज पोटात लक्षात घ्या. कारण तुम्ही काय वापरा त्या पिकासाठी रासायनिक खत रासायनिक औषध लक्षात. आणि म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे आता यापुढे. किती सोपं आहे की नाही. बघा इकडं
कष्ट कमी खर्च जास्त बघा रासायनिकला. इकडं कष्ट जास्त खर्च कमी. मात्र ओरिजिनल ध्येयासाठी अत्यंत आवश्यक आहे, आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बाबांना आवश्यक का आपण सेंद्रिय शेतीचं बघा. जसं आता उदाहरणार्थ काम नाही का पेरू आता नाही का पेरू निघाले का नाही का एवढे पेरू निघाले. सांग आपला पेरू गावठी कसा असतो दिसायला सुंदर, खायला सुद्धा रुचकर, स्वादिष्ट, सुगंध सुद्धा त्याचा. आणि का एवढा मोठा पेरू काढला आहे की बरं का एवढा मोठा पेरू काढला सांगा त्याला सुगंध आहे का? तो पाहिला तो दिसायला का दिसतो आणखी उस डोंगापदी रस नाही डोंगा त्या पद्धतीने त्यात काय का त्याचं काय आहे का रस लक्षात. म्हणून बघा आपल्या ऋषी मुनींनी जी काही बघा जी परंपरा शेतीच्या सुरू केल्या का म्हणतो ऋषी आणि कृषी समाज त्याला म्हणतो, त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी बघा विचार करावा का आपल्या आरोग्याचा विचार करा, फक्त पैशाचा विचार करू नये. कारण बाबांना असं दिसतं का सर्व लोक बघा शेतकरी लोक काय करू राहिले फक्त ओनली कलेक्शन मनी, फक्त पैशाचा कसं आपल्याला जास्त मिळतील एवढाच कार्यक्रम बघा त्यांनी डोक्यात भरेल. म्हणते काय बघा पिकवायचं आणि त्याच्यामध्ये काय याचा विचार करायचा, गुणवत्तेचा काही विचारच नाही. म्हणून फक्त पैसेच कमावायचे हा येतो न ठेवता त्यामध्ये आरोग्याचा बघा विचार करा, जेणेकरून की आपलं आरोग्य अबाधित राहील. आजकाल आपण पाहतो ना यामुळे लहान लहानपणापासून आजार सुरू झाले. याचं कारण काय? शेती कोणती हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात घ्या, आपले भारतीय पोशाख कसा आहे सांगा. भारतीय पोशाख कसा आहे किती सुंदर की बघा किती सुंदर वाटतात मी पाहायला दिसायला. हो ना आजकाल काय बघा पुरी सुद्धा काय मुली सुद्धा काय वापरायला सांगा ना. किती बघा विकृती काय ही सामान्य विकृती बघा आपल्याला पाहायला मिळते अशा. आणि या विकृतीमुळे काय अनेक बघा विकार त्याने काय होतं बघा विकार वाढतात आणि अनेक प्रकारच्या घटना बघा प्रसंग आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. म्हणून भारतीय संस्कृती बघा किती मानवी जगाचं कल्याण बघा कशाने होईल असं नेहमी बघा प्रेझेंटेशन बघा त्या सांगितलेलं आहे. म्हणून बघा भारतीय संस्कृती काय म्हणते, पतीचा आदर काय म्हणजे पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची डोक्यावर पदर, ती भारतीय मदर. किती का ज्या महिलांना डोक्या पदर किती का होते सुंदर देवीसारखे वाटतात की नाही, आणि ज्या डोक्या पदरच नाही त्या कशा वाटत्या. कारण बरं का आता सहज एक विषय निघाला सांगितलं बरं का असं जागा समजा चांदवडचा कार्यक्रम होता बरं का, अनेक बाया त्या बसलेले बरं का. आमचे वसंतराव आणि समाधान भाऊ सारखे ते उपस्थित होते बरं का. आणि उपस्थित असताना आमच्या वसंत भाऊनी सब प्रश्न केला बरं का. काय प्रश्न केला समाधान भाऊला? म्हणे समाधान भाऊ म्हणे बऱ्याचशा बाया आपल्या कार्यक्रम आलेले बरं काय, बऱ्याचशा बाया कार्यक्रम आलेले आहेत. मात्र मला या ठिकाणी असं पाहायला मिळालं काही बायांनी डोक्यावर पदर गेले म्हणे. काय बायांनी पदर काय घेतली मला दिसत नाही म्हणे. मग माझा म्हणजे असा प्रश्न बघा निर्माण झाला म्हणे. माझा प्रश्न उत्तर द्या म्हणे समाधान महाराज. काय प्रश्न माझा प्रश्न ऐका म्हणे सांगा म्हणे समाधान महाराज. आजकालच्या बाया डोक्यावर पदर का घेत नाही बरं? काय प्रश्न विचारला? आजकालच्या बाया डोक्यावर पदर का? आता सुंदर आता हे समाधान महाराज लक्षात बुद्धिमान लक्षात सुंदर उत्तर दिलं बघा त्यांनी. का उत्तर दिलं आमच्या वसंतरावला? म्हणे वसंतराव त्याचं असं म्हणे कोणत्या बाया डोक्यावर पदर घेते मग ऐका म्हणे ज्या बायांना डोक्याचा पत्ता नाही त्या बाया डोक्यात घेत नाही. ओम जनाय नमः, ओम जनाय नमः, ओम जनाय नमः. अशा रीती बघा गोष्ट शिल्लक आहे, परिणाम डेंजर लक्षात, डेंजर खतरनाक लक्षात. अंगी मुद्दा बरं का बाबांचा. बघा आपल्या घरामध्ये आजकाल बरं का कोणतेही शब्द सुरू केले तुम्ही काय केले, कोणतेही शब्द बघा तुमच्या घरामध्ये वापरायला सुरू केले ना. आपले जे ऋषी मुनी बघाची परंपरा आपल्या घरातल्या एकमेकांना संबोधनाची एकमेकांचा आदर सन्मान करायची जी शब्द परंपरा ते आपण सोडून दिले. जसं बघा आता घरामध्ये तुमच्या घरात कोणते शब्द घुसले? इंग्रजी. आई वडिलांसाठी कोणते शब्द घुसले तुमच्या घरामध्ये? हे कोणा शब्द आहे? आपल्या भारतीय संस्कृती आहे का? नाही. महाराष्ट्र नाही ते देशाला सुद्धा लक्षात घ्या. मग हे शब्द कुठून आले? मग सांगा तुमच्या घरात तुम्ही कसे घुसून दिले सांगा ना. ज्याची ओळख नाही बघा बेगरवडी समाज तुम्ही घरात राहून द्याल का? मग सांगा हे शब्द तुमच्या घरात कसे तुम्ही घुसून दिले सांगा ना. ओळख नाही कशी आली याचंही माहिती नाही. घराचा कार्यक्रम चालू झाला तुमच्या घरामध्ये. कोणत्या कार्यक्रम सुरू झाला?
आई वडिलांना बेइज्जत करण्याचा कार्यक्रम तुम्ही चालू केला नाही बरं का. समजा मला काय केलं या शब्दामुळे बघा काय होऊन राहिलं, तुमचीच इज्जत बघा बेइज्जत तुमची पोरं करू राहिले बरं का. महाराज काय होऊन राहिलं, बेमालूम तुमची बेइज्जत बघा तुम्ही तुमच्या करून राहिल्या. काय काय बायना लय कौतुक वाटतं का, माझं पोरग इंग्लिश मिडियम जातं आणि ते मला मम्मी म्हणतं, ते पप्पा मला ऐकणार तशी बघा इंग्लिश शिकण्या बघा का बाबा असा अजिबात मुद्दा नाही. इंग्लिश जरूर बघा आंतरराष्ट्रीय ती भाषा आहे ती, मात्र त्या इंग्रज ज्ञान असणं आवश्यक अशा त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. म्हणून हे शब्द काय करायचे, मम्मी पप्पा चले जावर का, त्याचा अर्थ तुम्ही नीट खतरनाक अर्थ लक्षात घ्या, त्याने बेइज्जत करू नका. म्हणून आपण काय करायचा त्या संकल्प काय करायचा, मम्मी पप्पा चले जाओ आणि आई बाबा आ जाओ. खऱ्या अर्थाने मग आपण भारतीय संस्कृतीचे किंवा भारत मातेचे बघा आपण लाडके किंवा प्रेमी हो याच्यावर संदेह राहिला. हे 2-4 मुद्दे आम्हाला बघायचे नेहमी बघा खटकता बरं का. पहिला मुद्दा कोणता सांगितलं तुम्हाला, शेती कशी करायची, सेंद्रिय. पहिला मुद्दा. दुसरा ड्रेस म्हणजे कपडे कसा. तिसरा कोणता, शब्द. हे 3 मुद्दे बघा अत्यंत महत्वाचे आहेत. याचा बघा पुरस्कार आपण एका भारतामध्ये करून तर खरे आपण भारतीय आहोत आता स्वाभिमान आपण केला पाहिजे. म्हणून निश्चित बघा बुद्धिस्ट भारत माता किंवा भगवंत आपला देव हीच प्रार्थना करून आजच्या निमित्ताने सर्वांचं टाळी वाजवून धन्यवाद.